मिरजहून आज लातूरला एकाच खेपेत तब्बल 25 लाख लिटर पाणी नेण्यात येणार आहे। यासाठी महाजलराणीसोबत 50 टँक पाठवण्यात येणार आहेत। मिरज रेल्वे जंक्शनमधील यार्डमध्ये नवीन पाईपलाईनच्या सहाय्याने टँकरमध्ये पाणी भरण्याचं काम सुरू आहे। या नवीन फिलिंग पॉईंटद्वारे एका वेळेला 29 टँकरमध्ये पाणी भरता येतं। ही पाईपलाईन उभारण्यासाठी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो। मात्र जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांच्या मेहनतीने आणि संकल्पनेतून केवळ 10 दिवसातच ही पाईपलाईन तयार करण्यात आली आहे। त्यामुळे जलद गतीने पाणी भरणं शक्य झालंय। यापूर्वी दररोज 10 टँकच्या सहाय्याने एका खेपेत केवळ 5 लाख लिटर पाणी नेण्यात येत होतं। गेल्या 9 दिवसात आतापर्यंत 45 लाख लिटर पाणी लातूरला पुरवण्यात आलंय। भंडारावासियांची जीवनदायिनी समजली जाणारी वैनगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। मागील काही दिवसांपासून इकार्निया म्हणजेच जलपर्णी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीनं संपूर्ण नदीपात्राला व्यापून टाकले। परिणामी शहरवासियांना दूषित पाणी पुरवठा होतोय। लवकरात लवकर यावर काही उपाय केले नाही तर या पाण्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्यभर पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 1 कोटी लिटर पाणी वाचवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आय सेव्ह वॉटर नावाचं मिशन सुरू करण्यात आलंय। IPA आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या मिशनची सुरुवात 11 मार्चपासून करण्यात आली आहे। दैनंदिन जीवनामध्ये पाणी वापरताना कोणती उपकरणं वापरावीत यासाठी या मिशन अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या मोहिमेचा दुसरा टप्पा नुकताच पुण्यातील बावधनमध्ये पार पडला। राज्यात पाण्याची किती गंभीर स्थिती आहे याची दररोज नवनवी उदाहरणं समोर येत आहेत। पाण्याचं नियोजन करण्याची गरज असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला त्याचं काहीच सोयरसूतक नाही अशी परिस्थिती आहे। महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून शहरात मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारलेत। मात्र धक्कादायक बाब म्हणजे या प्रकल्पातून शुद्ध झालेलं पाणी पुन्हा वापरण्याऐवजी नदीत सोडलं जात आहे। त्यामुळे पालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा अक्षरशः चुराडा होतोय। मराठवाड्यातील पाणी स्थिती लक्षात घेता पुढील 5 वर्ष साखर कारखान्यांना परवानगी न देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची माहितीही मिळाली आहे। तसंच यापुढे जिथे पाणी असेल आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल तिथे साखर कारखान्यांना परवानगी दिली जाईल। जिथे पाणी उपलब्ध असेल आणि ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार नाही असं असेल त्याच ठिकाणी त्याचा विचार करता येईल। अन्यथा यापुढे मराठवाड्यामध्ये किमान 5 वर्ष तरी नवीन साखर कारखान्यांना परवानगी देऊ नये अशा स्वरूपाचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे। मुंबईत रोजीरोटीसाठी आश्रयाला आलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मुंबई महानगरपालिकेतर्फे निवारा, अन्न, पाणी आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय शुक्रवारी पालिका सभागृहात घेण्यात आला। सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपलं 1 महिन्याचं मानधन या शेतकऱ्यांना देण्याचा मानस व्यक्त केला आहे। तसंच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्याचा विचारही व्यक्त करण्यात आला आहे। दुष्काळग्रस्त निवारण समिती एक माझ्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात यावी आणि त्या समितीमार्फत सदस्यांच्या ज्या काही दुष्काळग्रस्तांना द्यायच्या निधी किंवा काही जर सुखसोयी द्यायच्या असेल तर ते त्यांनी आपल्यापर्यंत आणावा आणि अशा प्रकारे सगळ्या सदस्यांना पण आवाहन केलेलं आहे की त्यांनी 1 महिन्याचं मानधन त्यांचं देण्यात यावं। दुष्काळामुळे अनेकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे। यात पुरुषांबरोबर महिलांचाही समावेश आहे। मात्र स्थलांतराची अधिक झळ बसते ती महिलांनाच। स्थलांतरामध्ये या महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। उघड्यावरच प्रातविधी, अंघोळ करणं, रात्रीच्या वेळी समाजकंटकांपासून होणारा त्रास अशा गोष्टी या महिलांना सहन कराव्या लागत होत्या। अशा दुष्काळग्रस्तांसाठी ठाण्यातील वागळे इस्टेट इथं छावणी निर्माण करण्यात आली आहे। या छावणीमुळे येथील दुष्काळग्रस्तांची मोठी सोय झाली आहे। मराठवाड्यामधून कामाच्या शोधात आलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा झी24 तासनं दाखवल्यानंतर पोलीस प्रशासनापासून ते मंत्रालयापर्यंत सर्वांनीच या शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला। मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी या दुष्काळग्रस्त विस्थापित शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून त्यांना पालिकेनं मदत करावी असं आवाहन केलंय। सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मुद्द्याला समर्थन दिलंय। महापौरांनी देखील त्वरित याबाबत आयुक्तांना वॉर्ड पातळीवर पालिकेनं मदत करण्याची सूचना केली आहे। तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच इतर सुविधा देण्याचे आदेश महानगरपालिकेला वॉर्ड स्तरावर दिले आहेत। महापौरांनी आयुक्तांना आदेश दिलेले आहेत
की असे प्रकारचे जे कुटुंब मुंबई शहरामध्ये राहतात त्या सगळ्या कुटुंबांना शेल्टर देण्यात यावं, त्यांना जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करून देण्यावी असे आदेश महानगरपालिकेने प्रत्येक वॉर्ड स्तरावर आदेश देण्यात आले आहेत. म्हणजे उद्यापासून त्याची कार्यवाही होणार आणि मला वाटतं मुंबईकरांना जे असे दुष्काळग्रस्त लोक आहेत त्यांना एक मोठा दिलासा महानगरपालिकेकडून काँग्रेस पक्षातर्फे मागणी केल्यानंतर देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा सामना करत वाढवलेल्या कांद्याला अवघा 6 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. कांद्याची साठवण क्षमता कमी असल्यानं आहे तो माल बाजारात आणण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. त्यातच कर्नाटकसह उत्तरेत कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यानं नाशिकच्या कांद्याची मागणी घटत चालली आहे. त्यामुळे एकतर कांदा आहे त्या भावाला विकणं किंवा फेकून देणं एवढे दोनच पर्याय दिसतात. त्यामुळे बळीराजा कात्रीत सापडलाय. दुसरीकडे डाळीच्या दरानं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. तूर डाळीनं 160 रुपये प्रति किलोचा दर गाठल्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी चिंतेचं कारण निर्माण झालंय. दिवाळीच्या आधी डाळीनं रडवलं होतं. दुष्काळामुळे डाळीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटलंय. त्यामुळे बाजारपेठेतील डाळीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मद्य विक्रीमध्ये होलोग्राम वापरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. यामुळे बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीवर अंकुश ठेवता येणार आहे. राज्यात मद्यामुळे 12,500 कोटींचा महसूल मिळतो. वॅट सेल्स टॅक्सद्वारे उत्पन्न 18,000 कोटींपर्यंत जातं. शिवाय होलोग्राममुळे 3,000 कोटींची भर पडेल अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. अवैध तसेच बनावट मद्य निर्मितीला आळा घालण्याच्या संदर्भामध्ये एक विशिष्ट प्रकारचं होलोग्राम तयार करून ते लावण्याच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली. या होलोग्रामच्या माध्यमातून ती जी दारू आहे ती बनावट आहे का खरी आहे हे एका क्षणामध्ये ओळखता येईल. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळू नये यासाठी विश्वस्त मंडळानं पुरता आटापिटा चालवलाय. आज सकाळी महिला गर्भगृहात प्रवेश करणार होत्या, पण हे टाळण्यासाठी मंदिर व्यवस्थापनानं मंदिराचे सगळे दरवाजे सकाळी बंद करून टाकले. गर्भगृहात कोणालाही प्रवेश देण्याची वेळ ही सकाळी 6 ते 7 एवढीच असते. त्या दरम्यान गर्भगृहात जाण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. पण आज महिलांची अडवणूक करण्यासाठी कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता. नंतर हे दरवाजे उघडण्यात आले. बालकाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या एका महिलेला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या चौकशीत ही महिला कुटुंबासह राजस्थानमधून औरंगाबादमध्ये आल्याचं समोर आलंय. शहरातल्या दिल्ली गेट परिसरात या 4 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह कपड्यात गुंडाळून ही महिला भीक मागत होती. मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना याबाबत संशय आला. त्यांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली असता बाळ मृत असल्याचं समोर आलं. आता नक्की हे बाळ मृत कधी झालं हा प्रश्न आहे. भीक मागत असताना हे बाळ मृत होतं की जिवंत याची चौकशी सुरू आहे. बाळ आधीच गेलं असेल आणि तरी सुद्धा मृताला घेऊन ही बाई भीक मागत असेल तर या महिलेला माता म्हणावं का असाही प्रश्न आहे. तर गरिबीमुळे जर ही वेळ या महिलेवर आली असेल तर यासाठी महिलेला दोषी धरावं की परिस्थितीला हाही प्रश्न आहे. दरम्यान पोलीस मात्र या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत. औरंगाबादमधील आझाद चौकात मध्यरात्री 10 दुकानं जळून खाक झाली. रात्री 3च्या सुमारास आझाद चौकात असलेल्या लाकडाचं गोदाम आणि भंगाराच्या दुकानांना आग लागली. या आगीत जवळपास 40 लाखांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 3 तासानंतर आग आटोक्यात आली. या आगीत भंगार सामानासह लाकडाच्या गोदामातील मुद्देमाल आणि काही वाहनांचं नुकसान झालं. आग कशी लागली याचं कारण स्पष्ट नसून पोलिसात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. देशात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. औरंगाबादमध्ये महावीर जयंतीला वेगळाच आदर्श घालून देण्यात आला. महावीर जयंतीवर होणारा अनावश्यक खर्च न करता सकल जैन समाजानं 51 गाड्या चारा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवला. औरंगाबादच्या पैठण गेटमधून महावीर जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर यांच्या जयघोषानं मिरवणुकीला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे भगवान महावीर हे जगातील सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी होते अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. जैन धर्मातील 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा जैन समाजाचा असून हा समाज महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या सरकारनं राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू केला. गोहत्येमुळे पशुधन आणि गोधन कमी झाल्यानं जमिनीतून मिळणारं उत्पन्न कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पशुधन सांभाळणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले.
जिस प्रकार से पर्यावरण के साथ खिलवाड़ की, आज उसी का नतीजा हम लोग भुगत रहे हैं। और इसलिए मैं ऐसा मानता हूं कि भगवान महावीर जी के जो विचार है, उनका जो मार्ग है, उसके आचरण और विचरण से ही आज दुनिया के सामने जो अलग अलग समस्याएं हैं, उन समस्याओं को हम समाप्त कर सकते हैं। देशातील वाढत्या दहशतवादी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अँटी टेररिस्ट युथ फ्रंटची आपण स्थापना करणार असल्याची घोषणा राष्ट्रीय मुस्लिम मंचातर्फे करण्यात आली। यात तरुणांना मोठ्या प्रमाणात सहभागी करण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणात हिंसा होत असलेल्या भागात प्रामुख्याने ही फ्रंट संघटना काम करणार असल्याचं राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे राष्ट्रीय संरक्षक इंद्रेश कुमार यांनी सांगितलं। मंचाच्या 3 दिवसीय संमेलनाच्या समारोपाच्या प्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला मदरसांवर आणि मुस्लिम संस्थांवर राष्ट्रध्वज लावा हे आवाहन देखील या प्रसंगी करण्यात आलं। मुस्लिम मंच इस लड़ाई में कैसे लड़े और कैसे इसका जागरण करे, इसलिए एक मंच बना दिया गया है, एंटी टेररिस्ट यूथ फ्रंट ATYF। चंद्रपूर शहरातल्या जगन्नाथ बाबा नगर परिसरात किमान 10 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। याबरोबरच परिसरात 2 दुचाकी आणि 3 मोबाईलही चोरीला गेलेत। एकाच रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे। लग्नाचा हंगाम असल्याने आणि मुलांच्या सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी जातात। याचाच फायदा घेत एका रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या करण्यात आल्या। ज्यांच्याकडे घरफोडी करण्यात आली आहे त्यांना याची सूचना देण्यात आली आहे, तर घरी आल्यावरच किती मुद्देमाल लंपास केलाय हे कळू शकेल। घटनेची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मात्र तपास सुरू असल्याचं कारण देत पोलीस काहीही बोलायला तयार नाही। प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आईवडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना वर्ध्यात घडली आहे। आरोपी पंकज टिकोनवार आज पहाटे प्रेयसीच्या घरात घुसला। त्यानं आपल्या प्रेयसीची आई रेखा भांडेकर आणि पांडुरंग भांडेकर यांच्यावर तपासात वार केले। यात रेखा यांचा ग्रामीण रुग्णालय तर पांडुरंग यांचा नागपूरला नेताना मृत्यू झाला। या हल्ल्यात त्याची प्रेयसी आणि आजीही जखमी झाल्यात। आरोपी टिकोनवारला कारंजा पोलिसांनी अटक केली आहे। शिवसेना आणि भाजपमधला वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। राजापूरचे सेना आमदार राजन साळवी यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना जैतापूरच्या मुद्द्यावरून नाराजीचं पत्र लिहिलंय। राज्याची विजेची गरज पूर्ण झालेली असताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची शिफारस केंद्राला करण्याची विनंती त्यांनी अधिवेशनात आणि पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती। या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित उत्तर त्यांना दिलं नव्हतं, त्यामुळे संतापलेल्या राजन साळवी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना नाराजीचं पत्र लिहिलं। जैतापूर प्रकल्पासंदर्भात शिवसेनेची नेमकी भूमिका जाहीर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जैतापूरचा दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। पुण्यामध्ये मॅपल ग्रुपनं लॉन्च केलेल्या आपलं घर या योजनेच्या कार्यालयात जाऊन मनसेनं स्वस्त घरांचं रजिस्ट्रेशन बंद पाडलं। कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत तिथं लावलेले बॅनर्सही मनसेनं फाडून टाकलेत। मॅपल ग्रुपनं पुण्यामध्ये 5 लाखात 1 BHK घर विकण्याची योजना सुरू केली असून आतापर्यंत 10,000 अर्जदारांनी नोंदणी केली आहे। दरम्यान आपलं घर योजनेच्या चौकशीचे आदेश गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलेत। या योजनेचा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेशी कोणताही संबंध नसल्याचं मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलं असून या संदर्भात अहवाल मागवल्याचं मेहतांनी सांगितलं। तसंच हा फसवेगिरीचा प्रकार असेल तर लवकर गुन्हा दाखल होईल अशी माहिती त्यांनी दिली। मॅपल ग्रुपनं जाहिरातीत मंत्र्यांचे फोटो वापरले, मात्र त्यांची परवानगी घेतलेली नव्हती, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवली जाणार असून 2 दिवसात कारवाईला सुरुवात होणार असल्याचंही मेहतांनी नमूद केलंय। तर दुसरीकडे मॅपल ग्रुप प्रकरणी चौकशीचे कुठलेही आदेश अजून मिळालेले नसल्याचं पुणे म्हाडाचे CEO आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले चौकशीची घोषणा हवेतच विरली असल्याचं पुढे आलंय। या योजनेला मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आले होते। गिरीश बापट, प्रकाश मेहता या मंत्र्यांबरोबरच मुख्यमंत्र्यांनी देखील या योजनेच्या चौकशीची घोषणा केली आहे, मात्र त्यानंतरही बिल्डरनं घरांसाठी नाव नोंदणी सुरूच ठेवली। स्वतःच्या कार्यालयाऐवजी आता बिल्डरनं जवळच्या मंगल कार्यालयात ग्राहकांची नोंदणी सुरू केली आहे। तसंच पैसे न घेता नाव नोंदणी करण्यात येते, मात्र आधी नाव नोंदणी केलेल्या ग्राहकांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यात येते। पावती आहे आमच्याकडे, पण आधार कार्डची झेरॉक्स आणलेली नाही ना आम्ही। तर आधार कार्डची झेरॉक्स तुम्ही जे जोडलेले आहे डॉक्युमेंट्स ते घेऊन या, मग देतो बोलले तुम्हाला। लगेच देतो बोलले? हो, लगेच देतो बोलले। घेऊन येणार ना, मग पैसे पाहिजेत आपल्याला म्हटल्यावर आपण घेऊन येणार ना। मी भरले, पण मला म्हणतो तो मी देणार नाही पैसे, नंतर बघू जेव्हा निकाल लागेल तेव्हा। आणि यांना बोलला की पैसे देतो आणि मला बोलला नाही म्हणून।
पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीतल्या आदर्श नगर परिसरात मांगीलाल देवासी या 40 वर्ष व्यापाऱ्याकडून 13.5 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल घडली। मात्र मिठाई व्यापारी देवासी यानंच हा बनाव रचल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। कर्जबाजारीपणा आणि देणेकऱ्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी देवासीनं हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय। रस्त्यांच्या कंत्राटात 20% काम आणि 80% भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारं गोपनीय पत्र आयुक्तांना पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता पुन्हा रस्ते कामांच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचं पत्र आयुक्तांना पाठवल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। आगामी 2017च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र महत्त्वाचं ठरणार आहे। रस्त्यांची आणि नालेसफाईची कामं समाधानकारक असल्याचं प्रशस्तीपत्र युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं। भाजपनं मात्र कामं होत नसल्याची टीका करून शिवसेनेला एकटं पाडलं होतं। त्या दरम्यान नालेसफाईचा मोठा घोटाळा बाहेर आला। दादरच्या शारदाश्रमात विद्यामंदिरच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिलीत थेट बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही। झी मीडियानं सोमवारी याविषयी पालकांची व्यथा सांगणारी बातमी दाखवल्यावर संचालकांनी हा निर्णय घेतला। शाळा व्यवस्थापन पालकांशी चर्चेची तयारीही दाखवली आहे, पण माध्यमांशी बोलण्यास मात्र अजूनही शाळा व्यवस्थापन तयार नाही। दादरच्या शारदाश्रम इंग्रजी माध्यमाच्या सिनियर केजी मध्ये सुमारे 170 मुलं मुली आहेत। त्यापैकी फक्त 90 जणांना पहिल्या वर्गात प्रवेश मिळणार नाही असा पवित्रा व्यवस्थापनानं घेतला होता। झी न्यूजच्या दिलेल्या बातम्यांमुळे एवढी तरी आम्हाला मदत झाली आहे, त्याबद्दल झी न्यूज 24 तासचे आभार मानतो आम्ही। कालच्या बातमीमुळे आम्ही थँक्स आहोत। पहिला तर आम्हाला जी न्यूजवाल्यांनी जी बातमी आमची दाखवली ॲटलिस्ट जी 24 तासने ॲटलिस्ट आम्हाला थोडं सहाय्य मिळालं आहे की आम्हाला ॲटलिस्ट पोच मिळालं की कोणीतरी आम्हाला सहाय्य करतोय। पण त्याच्यामध्ये अजून म्हणजे आम्हाला अजून फीडबॅक तर नाही मिळाला, हा पण एक मिळालं की आमच्याकडे नोटीस लागली की ॲटलिस्ट ॲडमिशन थांबलेत। प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येच्या वेळी गर्भवती होती असं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय। प्रत्युषाच्या गर्भाशयाच्या तपासणीत ही गोष्ट समोर आली आहे। आत्महत्येच्या वेळी तिचा गर्भपात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा विसरा जे रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता। या लॅबमध्ये तयार झालेल्या अहवालात प्रत्युषा गर्भवती असल्याचं पुढे आलंय। दरम्यान आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी असलेला प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राजला कोर्टानं दिलासा दिलाय। राहुल राजच्या अटकपूर्व जामिनाची मुदत 25 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे। दरवर्षी बेस्टचा प्रवास महागल्याच्या बातम्या एप्रिल मे महिन्यात येत असतात। यंदा मात्र गंगा उलटी वाहण्याची शक्यता आहे। 1 मे पासून बेस्टच्या किमान भाड्यात 1 रुपयाची कपात होण्याची शक्यता आहे। बेस्टच्या प्रमुखांनी तसे संकेत दिलेत। गेल्या दशकभरात बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। प्रवाशांना पुन्हा एकदा बेस्टच्या गाड्यांकडे वळवण्यासाठी प्रवासी भाड्यात कपात करावी अशी सूचना करण्यात आली आहे। यावर्षी सकारात्मक विचार करू असं बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे। सध्या बेस्टच्या 2 किलोमीटरच्या टप्प्यासाठी किमान भाडं 8 रुपये आहे। चोर के घर में चोरी किंवा चोरावर मोर असं आपण ऐकतो, मात्र अशीच एक घटना मुंबईत घडली आहे। मुंबईतून चोरलेला डंपर चोरांकडूनच चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे। 6 एप्रिल रोजी पहाटे 2च्या सुमारास ट्रॉम्बेजवळ आल्यावर एका स्विफ्ट कारनं डंपरला ओव्हरटेक करत कारमधून 4 जण उतरले। त्यांनी डंपरच्या चालकाला खाली ओढलं। त्याच्याकडील मोबाईल आणि इतर वस्तू घेत डंपर घेऊन पसार झाले। हा डंपर एका व्यक्तीला 6 लाख रुपयांना विकला जाणार होता, मात्र हातात 6 लाख नाहीयेत असं 1000 रुपये देतो असं सांगत डंपर घेऊन ती व्यक्ती पसार झाली। त्यामुळे चोरांकडूनच डंपरची चोरी झाल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे। दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अखेर डंपर ताब्यात घेऊन मुंबईत आणला असून एकूण 7 आरोपींना या गुन्ह्यात अटक केली आहे। ठाण्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडलं रात्री सोडून दिलं। पण सोडून दिल्यावर त्या तरुणाला राग आला आणि त्यानं रागाच्या भरात हातात तलवार घेऊन तक्रारदारांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि कोणीच न मिळाल्यानं नारळानं भरलेला ट्रक त्यानं पेटवून दिला। हा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या वाघे एस्टेट परिसरात घडला। या माथेफिरूला पोलिसांनी परत अटक करून गुन्हा नोंदवलाय। उमर मकबूल अहमद शेख असं त्याचं नाव आहे।
बॉम्बे रेयॉन कंपनीचे संचालक अमन अग्रवाल, जनार्दन अग्रवाल आणि प्रशांत अग्रवाल यांच्या विरोधात बोईसर MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉम्बे रेयॉन कंपनी व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम पगारातून कापून त्याचा भरणा न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लॉट C67 मध्ये ही कंपनी असून या कंपनीतील 1403 कामगारांच्या ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2015 या कालावधीतील पगारातून पैसे कापण्यात आले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.